हॅलो फ्रेंड्स, आज आपण छाती 36, कंबर 31, उंची 12.5, गळा पुढचं 6 इंच, मागचं 8.5 इंच या मापाचा कटोरी ब्लाउज कसा कट करायचा ते पाहणार आहोत. कटोरी ब्लाउजसाठी आपण या ठिकाणी पेपर कटिंग करून घेतलेला आहे. बॅक साईड, कटोरीचा भाग, कटोरी शेजारील भाग आणि क्रॉस पट्टी. आता आपण सर्वप्रथम खाली अस्तर टाकून घेऊयात आणि अस्तरवरती आपण कटिंग केलेले पेपरचे पीसेस आपण या ठिकाणी अशा पद्धतीने टाकून घेऊ. आता यांना बाहेरच्या बाजूने आपण आउटलाइन करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व आउटलाइन करून घेतली आहे. आता आपण यावरती कट करून घेऊयात. नंतर कटोरीचा भाग कट करून घेऊयात. आणि क्रॉस पट्टी. आता आपण स्लीव्स कट करून घेऊयात. 36 छाती असल्यामुळे स्लीव्ज आपल्याला 8.5 ते 9 इंचाची घडी लागणार आहे स्लीव्जसाठी. या ठिकाणी आपण घडी टाकून घेऊयात 8.5 पावणे 9 इंचाची या ठिकाणी. आता आपण स्लीव्जची उंची घेऊयात. स्लीव्जची उंची आहे 3.5 इंच. तर आपल्याला त्यामध्ये फक्त अर्धा इंच ॲड करायचा आहे आणि 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे. अगोदर आपण हा बॉक्स तयार करून घेऊया. त्यानंतर ओपन साईडने आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 1.5 इंचावरती पुन्हा एक आडव्या लाईनमध्ये मार्किंग करायचं आहे आणि वरच्या बाजूने 2 इंचावरती. या ठिकाणी आपण बाहीच्या ओपन साईडला 2 इंचावरती, इथे क्लोज साईडला आडव्या बाजूवरती आपण 2 इंचावर मार्किंग केलं आहे आणि या ठिकाणी 1.5 इंचावरती मार्किंग केलं आहे. आता या 1.5 इंचापासून आपल्याला स्लीव्जला वळण द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे अंतर दोन्हीसाठी सेम ठेवले. आता आणखी एक काही अंतरावरती एक वळण देऊन घेऊया. अशा प्रकारे आपण कट करून घेऊया. यासाठी आपल्याला थोडासा पॅच लावावा लागेल. पॅचसाठी आपण कपडा कट करून घेऊया. अस्तर कट केल्यानंतर ते असं दिसेल. हे आहे बॅक साईड. यानंतर कटोरीचा भाग, कटोरी शेजारील भाग आणि क्रॉस पट्टी आणि ह्या स्लीव्ज. आता याचा वापर करून आपण ब्लाउज पीस कट करणार आहोत. या ठिकाणी आपण ब्लाउज पीसचा कपडा जो आहे तो आपण अंथरून घेतलाय आणि या ब्लाउज पीस वरती आपल्याला आपण कट केलेलं अस्तर जे आहे ते व्यवस्थितरित्या ठेवून कट करायचं.
झाली बॅक साईड. यानंतर आता आपण कटोरी शेजारील भाग कट करून घेऊयात. अशा प्रकारे आपण तो कटोरीचा भाग या ठिकाणी ठेवलाय आणि आता तो आपण कट करून घेऊयात. यानंतर कटोरीचा भाग कट करून घेऊया. तो देखील आपण व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवून मग कट करून घेऊ. हा झाला कटोरीचा भाग आणि यानंतर आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. यानंतर स्लीव्स कट करून घेऊयात. स्लीव्स साठी लागणारा फक्त बॉक्स आपण या ठिकाणी कट करणार आहोत. अशा पद्धतीने आपण ब्लाउज पीस कसं कट करायचं ते पाहिलं. हे आहे बॅक साईड, क्रॉस पट्टी, कटोरीचा भाग, कटोरी शेजारी भाग आणि स्लीव्स.